कबड्डी खेळणं काही सोपी नाही आहे भाऊ. एक साईडचं पुरं तोंड घासलं मायन वरून चक्कर बिऊ राहील. तो विषय असा आहे की सकाळी उठून पहिले तर मी आलो आपल्या सुटल्याच्या वरात गव्हाले पाणी द्यायला. माझा चालू होता आरामशीर गव्हाले पाणी देणं. एवढ्यातच मला अभ्याचा फोन आला. अभ्या म्हणे आपल्याला कबड्डी खेळायला जायचं. जास्तीत जास्त 10 मिनिटांमध्ये महादेवाच्या मंदिरावर कबड्डी खेळायला जायचं आहे म्हटल्यावर 10 मिनिटांमध्ये तर घरी आलो मी. 5 मिनिटांमध्ये तयारी करून महादेवाच्या मंदिरावर बी आलो. असं आहे कबड्डी खेळायला जायचं आहे म्हटलं की कुठून एनर्जी अंगात येते काय माहिती. कॅलेन भिक्षोले आपल्या गाडीवर बसवलं. आपली गाडी घेऊन आलो आम्ही शेलोटी. इथं आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजचे दर्शन घेतले. तिथून सरळ आलो आम्ही गाडी घेऊन जवळ. बस गाडी सावलीमध्ये लावली म्हटलं चला ग्राउंडवर जाऊन येऊ. सुरू आहे की नाही पाहून येऊ. कायचं काही ग्राउंडवर जाणं भाऊ. तसं आम्ही या पोरायला दिसलो हे माझ्याजवळ आले. हे म्हणत शुभम दादा तुमची रात्रीपासून वाट पाहू राहिलो. अरे काही विषय आहे का भावांनो, तुम्ही ना बोलवलं म्हटल्यावर मी येणार नाही असं होईल का. तुम्ही लोक एवढं प्रेम देता तर माया बी काम आहे तुमचं काही ना काही ऐकणं. फक्त तुमचं प्रेम असं नेहमी माया राहू द्या बरं. की आपला फॉलोअर लहान असो की मोठा असो प्रत्येकाला मी व्हिडिओ घेतो. एक गोष्ट अशी आहे की मी प्रत्येक टुर्नामेंटला गेलो की माझ्यासोबत होते कोणी ना कोणी मला असं भेटते की त्याला माझे व्हिडिओ त्याला आवडतात. ते रोज आपले व्हिडिओ पाहतात बी. पण जेव्हा ते मला आयडी उघडून दाखवतात त्याने फॉलोच नसते करत. याचा काही विषय नाही, ते कधी कधी राहून जाते. म्हणून तेच आठवून द्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत म्हणतो की फॉलो करून घेत जा. की आमचा मॅच लागायचा मुहूर्त का फिक्स आहे का काय माहिती. सकाळी बी 5 लागते संध्याकाळी 5 लागते. जी मॅच होती आढळ सोबत मॅच तर जिंकलो आम्ही. एक साईड पूर्ण तोंड घासला राव माया. कबड्डी खेळणं म्हटलं की बेकार काम आहे राव हे. वरून मला चक्कर येऊ राहिले ते आलं. म्हटलं आता थोड्या वेळ शांततेत बसू एकटे. पण तेवढ्यातच आपले प्रेमाचे फॉलोअर्स आले इकडे. आता आपली प्रेमाची माणसं जर आपल्याला भेटायला आली तर त्याला व्हिडिओत घेणे इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण की ते जर आपल्याला फॉलो करतात आणि रोज आपले व्हिडिओ पाहतात तर आपलंही काम आहे ते कधी आपल्याला भेटले त्याला व्हिडिओत घे. मग काय त्या सगळ्याला व्हिडिओत घेतलं आणि मी चाललो होता घरी. आता तुम्हाला विचार पडला असेल की घरी कसं काय चालला मॅच सोडून. तुम्हाला सांगतो की पहिली मॅच आम्ही जिंकलो होतो, दुसरी आम्ही हारलो होतो. चला मग भावांनो आम्ही जातो आता घरी. तुम्ही घ्या आता पटापट फॉलो करून.